यानंतर बघूयात राजकीय बातम्या। मोदींकडून सोलापुरातील रे नगरमधील कामगारांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील 15,024 घरांचं वाटप। असंघटित कामगारांसाठी आशिया खंडातली सर्वात मोठी कामगार वसाहत। सोलापुरातील योजना मनमोहन सिंग यांच्या काळातील। पंतप्रधान खोटं बोला पण रेटून बोला असं करतायत। काँग्रेसची योजना असूनही त्यांना 10 वर्ष लागली। नाना पटोले यांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका। गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेब ठाकरे यांनीच बुलंद केला। आमचं हिंदुत्व एकच, भगवाही एक, आम्ही त्यात भेद करत नाही। भाजप पदाधिकाऱ्यांचा मातोश्रीवर पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। पंतप्रधान मोदींचा शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर आता विश्वास राहिलेला नाहीये। अनिल देशमुखांचा निशाणा। महायुतीतील प्रमुखांच्या भरवशावर मतं पडणार नाहीत हे मोदींना समजलंय, अशी ही टीका। मोदी महाराष्ट्रात आले की माझ्यावर टीका करतातच। पूर्वी विरोधकांना संताजी धनाजी दिसायचे, तसंच मोदींचं झालंय। टीका करा पण आम्ही काम करणं थांबवणार नाही, काम करतच राहणार, शरद पवारांचं उत्तर। पंतप्रधान मोदींसमोरच भाषणादरम्यान नरसय्या आडम यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या उपमुख्यमंत्री असा उल्लेख। नंतर आडम यांनी माफी मागत चूक सुधारली। विरोधकांना दुसरा काही कामधंदा राहिलेला नाहीये, माशासारखे तडफडतायत। आदित्य ठाकरेंच्या वातावरण गरम करण्याच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। मी कायदा आणि संविधानाला धरूनच निर्णय दिला असल्यानं कोर्ट निर्णयात बदल करणार नाही। ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया।